नमस्कार मित्रांनो, आज आपण केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाणे हे अभ्यासणार आहोत। याच्यामध्ये सेंट्रल टेंडन्सीमध्ये साधारणतः द मीन, द मीडियन आणि द मोड या तीन प्रक्रिया यामध्ये येतात। यामध्ये आज आपण मीन कसा काढायचा हे आपण पाहणार आहोत। साधारणतः परीक्षेमध्ये आपल्याला अशा पद्धतीने उदाहरण विचारलं जातं, कॅल्क्युलेट द मीन अँड मीडियन फ्रॉम फॉलोइंग डाटा। आता बघा, याच्या उदाहरणामध्ये मीन आणि मीडियन दोन्ही पण आपल्याला विचारलेलं आहे। तर यातलं मीन कसं काढायचं अगोदर आपण पाहूया आणि नंतर आपण मीडियन पाहणार आहोत। आता बघा, दिलेल्या उदाहरणामध्ये या पद्धतीने उदाहरण दिलं जातं आणि मग आपल्याला इथं याचे तीन प्रकारात कॉलम करावे लागतात। पहिल्यांदा त्याचं क्लासिकल इंटरव्हेन्शन काढायला लागतं, त्यानंतर त्याच्या फ्रिक्वेन्सी काढायला लागतात। ओके, क्लासिकल इंटरव्हेन्शन काढत असताना आपल्याला अगोदर यातली सर्वात लहान संख्या कोणती आहे, तर उदाहरण बघा, सर्वात लहान संख्या आहे 10 आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे, तर याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 33। मग या दरम्यान आपल्याला क्लासिकल इंटरव्हेन्शन हे सर्व फ्रिक्वेन्सी किती आहेत हे दिलेले आहे आणि मग क्लासिकल इंटरव्हेन्शन काढत असताना सर्वात लहान संख्यापासून सुरुवात करायची असते आणि हे इंटरव्हेन्शन प्रामुख्याने 3, 5 आणि 10 बघा, 3, 5 आणि 10 या प्रकारे त्यामध्ये डिस्टन्स ठेवलेला असतो। हा डिस्टन्स त्या ठिकाणी सर्वसाधारण मानला जातो आणि हा योग्य असतो। यानुसार आपण आजच्या ह्याच्यामध्ये 5चा डिस्टन्स आपण या ठिकाणी ठेवूया, म्हणजे आपल्याला उदाहरण सोडवायला व्यवस्थित जाणार आहे। मी जास्त कमी आणि जास्त फ्रिक्वेन्सी टेबलही या ठिकाणी होणार नाही। ठीक आहे, आता 10पासून आपण सुरुवात करूया। साधारणतः 10 ते आपण 5चं डिस्टन्स घ्यायचं आपल्याला, म्हणून 10 ते 14, त्यानंतर आपण 15 ते 19 घ्यावं लागणार आपल्याला। 5चं डिस्टन्स आहे 15 ते 19, हे बघा 19 बघा 5चं डिस्टन्स आहे, म्हणजे बघा 15 इथं काउंट करत असताना 15 एक काउंट करायचं आहे। 15 1 16 2 17 3 18 3 आणि 18 4 आणि 19 5 अशा पद्धतीने 5ची फ्रिक्वेन्सी येते। त्यानंतर आपल्याला 20 इथं बघा 2 आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे। 20 ते 24, त्यानंतर 25 ते 29, त्यानंतर 30 ते 34 अशा प्रकारे आपल्याला इथं त्याचं क्लासिकल इंटरव्हेन्शन आपण काढलेलं आहे। त्यानंतर आपण आता इथं फ्रिक्वेन्सी काढणार आहोत। तर फ्रिक्वेन्सी काढत असताना साधारणतः 30 ते 34 दरम्यान किती फ्रिक्वेन्सी आलेल्या आहेत बघा। आता आपण इथं पाहूया, इथं 30 एक आलेले आहे, 31 एक आलेले आहे, 33 एक आहे आणि 32 एक, अशा 4 फ्रिक्वेन्सी यामध्ये आलेल्या आहेत। 25 ते 29 दरम्यान इथं आलेले आहेत आपल्या, इथं 27 एक आहे, आपल्याला व्यवस्थित इथं पाहायचं आहे। 27 29 28 आणि 26 एक आहे, म्हणजे अशा 4 टोटल याच्यामध्ये पण फ्रिक्वेन्सी आलेल्या आहेत। 20 ते 24 दरम्यान साधारणतः 1 2 आणि 3 फ्रिक्वेन्सी आलेल्या आहेत। 15 ते 19 दरम्यान साधारणतः 1 2 3 4 5 आणि 6 फ्रिक्वेन्सी। मित्रांनो, ह्या फ्रिक्वेन्सी आपण या दिलेल्या उदाहरणामधून काढत आहोत। आणि त्यानंतर 10 ते 14मध्ये इथं 3 फ्रिक्वेन्सी आलेल्या आहेत। अशा पद्धतीने ह्या फ्रिक्वेन्सी आपण काढून घेतल्या। फ्रिक्वेन्सी काढल्यानंतर आपल्याला त्याची बेरीज करायची आहे। बेरीज आहे एन येते, एन म्हणजे टोटल संख्या किती आहेत, तर बघा 4 आणि 4 8 आणि 3 11 आणि 6 17 आणि 3 20 एवढ्या फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये दिलेल्या आहेत। ठीक आहे, तर आता इथं फ्रिक्वेन्सी काढल्यानंतर आता याचं आपण एक्स काढणार आहोत। ओके, एक्स काढत असताना आता बघा, एक्स काढत असताना 30 ते 34 दरम्यानचा मध्य आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। 30 ते 34 दरम्यानचा मध्य म्हणजे 30 31 32 33 34, म्हणजे 32च्या आजवळ 2 आहेत आणि नंतर 2 संख्या आहेत आणि म्हणून आपण इथं हा 32 हा त्याचा मध्य आहे। आता मित्रांनो, हे काढायची अजून एक पद्धती आहे। याच्यामध्ये साधारणतः 30 अधिक 34 भागिले 2 असे करतो, याची बेरीज येते 64 भागिले 2, 2 त्रिक 6 आणि 2 दोन्ही
4 म्हणजे हा 32 या पद्धतीने 32 आपण या ठिकाणी घेतलेला आहे, त्यामुळं हे आपल्याला मध्य या ठिकाणी काढलेलं आहे. आता बघा यानंतर आपल्याला इथं 25 ते 29 दरम्यान हा 27 मध्ये येतो. 20 ते 24 दरम्यान आपला या ठिकाणी मध्ये येतो 22. 15 ते 19 दरम्यान मध्ये येतो 17 आणि 10 ते 14 दरम्यान मध्ये येतो 12. अशा पद्धतीने आपण मध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता काढायचं आहे Fx. Fx हा कॉलम आपल्याला काढायचा आहे. आता बघा Fx म्हणजे ह्या F फ्रिक्वेन्सी आणि एक्समध्ये यांचा गुणाकार. फ्रिक्वेन्सी 4 आहे आणि 32 आहे, यांचा गुणाकार 4 गुणिले 32 बरोबर ते येतं 128. 27 चोक 108. त्यानंतर 22 बाय 2 चोरच्या 22 त्रिक 66 येतं. 17 सक 102 आणि 12 त्रिक 36. अशा पद्धतीने आपला या ठिकाणी हा Fx आलेला आहे. आता Fx आल्यानंतर याची बेरीज आपल्याला करायची आहे. त्या बेरीजला आपण समेशन किंवा सबमिशन Fx असं म्हणूया, असं म्हणतो. आता हे बघा यांची बेरीज करायचं असं 8 2 16, 16 6 22, 24 आणि 7 30 0, कॅरी आले 3, 3 आणि 3 6, 6 6 12 आणि 13 आणि 14 4चा कॅरी आला 1, 1 2 3 4, 414 हे आपल्याला समेशन Fx आलेलं आहे इथं. आता बघा याचं आपल्याला सूत्र पाहायचं आहे. आता सूत्र पाहायचं आहे. सूत्र पाहत असताना आपण बघूया मीन बरोबर समेशन Fx भागिले n हे मीन काढायचं सूत्र आहे. यामध्ये समेशन Fx आलेला आहे 440 भागिला n आहे हा 20 n म्हणजे नंबर ऑफ नोन्स, किती संख्या टोटल यामध्ये दिलेलं आहे. 440 भागिले 20, 20 दोन्ही 40 आणि 20 दोन्ही 40 म्हणजे हा 22 आपला इथं मीन आपण काढलेला आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये आल्यानंतर मीन या ठिकाणी काढायचा आहे.